ओम श्री गणपते नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमोस्तुते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं. सदा सर्वदा योगतुदा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. श्री व्यास मुनि महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. नीरे गम पध पध म प गम रे ग निम गरे सा. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद निहारी राजा. कृष्ण हरि जय जय राम राजा राम. गोवर्धन धर गोपालन रत. गोवर्धन धर गोपालन रत. गोकुल संकट हारी राजा राम. हरि जय जय राम राजा राम. दुर्वासोनुत दुःख विमोचक. दुर्जन संगम हरि राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. शरणागत दीन चरणी नेई. दृष्टिनिहारी राजा राम. करुणा दृष्टिनिहारी राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम
गरसा नी रे ग नी रे म ग रे सानी 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 सा प म ग रे सा बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन ये लाविता सौख्य आमा हो स्वरूपी मन ये लाविता सौख्य आमा हो काम क्रोधाधिक जाती निज धाम हो काम क्रोधाधिक जाती निज धाम हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सारा सार वद्विता सद्गुरुराया हो सारा सार वद्वित सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम नरहरि जीवन पाया हो बालकृष्ण चरणी लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप द्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप द्याऊ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेम गाऊ हो तन्मय होऊनी बलवंत प्रेम गाऊ हो बालकृष्ण चरणी लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे म्हणा राम 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 राजा राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम 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 राजा राम सीताराम 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय नारद स्वामी महाराज की जय व्यास स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती मोर्या जय जय रघुवीर समर्थ आज रामदास स्वामीचा निरूपणाचा अभंग जो आहे सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त रामदास स्वामी महाराजांनी ते सुपुत्र कसा असावा त्याचे गुण काय असावेत तर याबद्दल या अभंगामध्ये सगळं सांगितलं आहे आणि शेवटी की दास म्हणे माव कामा नये वगैरे ह्या ज्या 5 पंक्ती जो आहे हा श्रंखलाचा जो अभंग आहे तर त्याच्यामध्ये सुपुत्र म्हणजे सुपुत्र कसा असावा त्याच्यामध्ये उदाहरण भक्त प्रल्हादाचं आपल्याला सांगता येईल की भक्त प्रल्हाद कसा होता की हिरण्यकशिपूचा मुलगा आणि त्याला भरपूर त्रास दिला वडिलांनी की रामनाम घेऊ नको म्हणून परंतु कितीही त्रास दिला तरी नाम सोडलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा तुला म्हणजे
नमरे या स्तवनेला पर्वत शिखरावरी, लोटिला खाली तरी तो निर्भय चित्ती, वाहे नारायणास लाखोली. बाबा म्हणतात, अरे तुला मी पर्वतावरून खाली फेकला तरी तुला काय होत नाही, तुला कितीतरी प्रयोग केले असे की तू मरत नाही, तर कोण रे तुझा हा पालन करता कोण आहे, म्हणजे तुला म्हणजे कसा आहे, तुला कोण वाचवतं. तर प्रल्हादानं म्हणावं की तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची बाबा तोच विश्वाचा आधार आहे आणि तो विश्वंभर आहे, हा वाचवतो मला. एवढं असूनही त्याच्या वडिलांनी त्रास द्यायचं कमी केलं नाही, म्हणून आपण ते पाहिलं की त्याचं पोट फाडलं त्याच्या वडिलाचं, आणि त्यावेळी भक्त प्रल्हादाला प्रसन्न झाले देव आणि म्हणले की बाबा रे तू एवढं काही माझं नामस्मरण केलं तर बोल भक्ता तुला काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी भरपूर अन्याय केलेला आहे, पापं केले, बऱ्याच काही गोष्टी, सगळ्याला त्रास दिला आहे, तरी पण मी ते माझे वडील आहे हे विसरू शकत नाही, तर माझा तर उद्धार कराच करा पण माझ्या वडिलाचाही उद्धार करा. अशा प्रकारे भक्त प्रल्हादांनी या गोष्टी ज्या केल्या, तर अशा प्रकारे रामदास स्वामींनी यात सांगितलं की बाबा कसा असावा. तर आता याच्यामध्ये आणखीन एक असं मला वाटतं की तर कसा असावा, तर सादरीकरण माणसाने कसं करावं, म्हणजे प्रेझेंटेशन आपलं कसं असावं. तर याच्याविषयी एक मंत्र आहे, तो जो मंत्र आहे तो डॅशिंग. हा डॅशिंग हा शब्द जर आपण लक्षात ठेवला तर हा सगळ्यासाठी अगदी मंत्र असा ठरेल की तुम्हाला जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही आणि सक्सेसशिवाय तुमच्या जीवनात काही येणार नाही. आता हा डॅशिंग, हा डी स्टँड फॉर ड्रेस. हा ड्रेस जो आहे तर कुठं कसा ड्रेस वापरावं हे प्रत्येकाला माहीत पाहिजे, हे आपलं सादरीकरण आहे. तुम्ही जर समजा कीर्तन करता आणि तुम्ही समजा बरमुडा पॅन्ट आणि वर टी शर्ट घातला तर तुमचं कीर्तन कुणी ऐकल का? अजिबात नाही. तुम्ही शाळेमध्ये शिक्षक आहात त्या प्रकारेच तुमचा ड्रेस पाहिजे. तुम्ही सहलीला गेला त्या प्रकारे, कीर्तनकार आहे म्हणून काय त्यांनी प्रत्येक वेळी कीर्तनाचाच ड्रेस घालावा असं नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी त्याला शोभेल असा ड्रेस घालावा. हा झाला डी. देन ए, डॅशिंग ए. ए स्टँड फॉर ॲटिट्यूड. तुमचा जो ॲटिट्यूड आहे हा ॲटिट्यूड तुमचा चांगला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे दुसरे के प्रति देखने का नजरिया, म्हणजे दुसऱ्याला आपण कसं बघतो, म्हणजे आपण पाहतो तर तुमच्या चेहऱ्यावरचे भाव समोरच्या माणसाला कळतात किंवा काय हे ॲटिट्यूड. एखादा माणूस रागावलेला असेल त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, एखादा माणूस हास्य करतो आहे, आनंदी आहे, त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. आपण पाहतो, आता आपण एवढे पाहतो, आपण जवळजवळ 55 आपले क्लास झाले, आपण आफळेबुवांच्या चेहऱ्यावर आपण कधीतरी असं नैराश्य पाहिलं का? नाही. म्हणजे तो ॲटिट्यूड आहे त्यांचा की माझ्या समोर जे विद्यार्थी आहेत यांना मी व्यवस्थित शिकवतो आहे. हा जो ॲटिट्यूड आहे हा ॲटिट्यूड तुम्हाला भरपूर कामाला येतो. हा समाजामध्ये सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. लहानपणी आपण पाहतो शिक्षक, काही शिक्षक मुलं त्या शिक्षिकेला मागणं खडू मारतात आणि काही शिक्षिकेच्या क्लासला पिन ऑफ सायलेन्स. असं का? तर त्या शिक्षिकेचा ॲटिट्यूड, ज्यांना खडू मारतात ती शिक्षिकेचा ॲटिट्यूड काय असतो? हे साला बडे बाप के बच्चे, लुच्चे बच्चे, क्या सिखाने वाले आहे. हा ॲटिट्यूड आहे, तो मुलाला समजतो. आणि दुसऱ्या शिक्षिकेचा ॲटिट्यूड काय आहे? अरे ही देवाघरची मुलं, ही फुलासारखी मुलं, मी जे सांगेल हे ऐकणार आहेत, यांचं भविष्य मला घडवायचं आहे, हे राष्ट्रीयतेसाठी यांचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारचे ॲटिट्यूड असल्यामुळं त्यांचं जे बोलणं आहे त्या ॲटिट्यूड जो आहे तो असल्यामुळं पिन ड्रॉप सायलेन्स. त्याच्यानंतर येस फॉर स्मायलिंग. हसता चेहरा पाहिजे, पण आपल्याला ज्यावेळी आपण हे काढतो फोटो त्यावेळी पण आपल्याला स्माईल प्लीज म्हणावं लागतं, नाही आहे. त्याच्यानंतर स्पीकिंग ऑल्सो. येसचं स्पीकिंग हे फार महत्त्वाचं आहे, कारण बोलणाऱ्याचं सगळं काय चालतं, न बोलणाऱ्याचं काही नाही. त्या स्पीकिंग हे महत्त्वाचं आहे. आता उदाहरणं जास्त देत नाही एक वेळ, पण येच फॉर हँडशेक. किंवा समोर तुम्ही ॲटिट्यूड कसा पाहिजे, तुम्ही समोरचा माणूस आला तर त्याला हँडशेक केला पाहिजे. समजा महिला असेल, नमस्कार केला पाहिजे, ज्या त्या प्रकारे हे केलं पाहिजे. नाहीतर नुसतं हँडशेक पण कसं, चला हात मिला तू हिला मै चला, अरे ह्याला काय अर्थ आहे का?
म्हणजे त्याच्यामध्ये पण हे पाहिजे, धमक पाहिजे की अरे येस, अशा प्रकारे तुमचं जे ह्युमन रिलेशन आहे दॅट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. देन आय स्टँड्स फॉर इंटरेस्ट. कुठलीही गोष्ट तुम्ही इंटरेस्टनी करा, आणि तुम्हाला जर ती आवडत नसेल तर करू नका. इंटरेस्ट पाहिजे, प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असेल. लोक म्हणतात अरे मला अभ्यासात इंटरेस्टच येत नाही. मग इंटरेस्ट क्रिएट कोण करतं? आपणच करतो. का येत नाही? तुम्ही ज्यावेळी मॅच वन डे लागलेले असते, मुलं अगदी 8 तास बसतात, अगदी लघवीला पण जात नाहीत, अगदी तिथंच. मग असं आहे. आणि अभ्यास कर म्हणले का अरे माझ्याच्याने होत नाही. वाय? इंटरेस्ट क्रिएट करणं हे तुमच्या हातात आहे, आणि तुम्ही तो इंटरेस्ट क्रिएट केला पाहिजे. देन एन स्टार फॉर निगेटिव्ह. तर निगेटिव्हिटी जी आहे, आपण प्रत्येकाला सवय लागलेली की बाबा काय कसं काय, हां चाललं ठीक आहे वगैरे. हा निगेटिव्हपणा कधीही असला नाही पाहिजे. एक छोटंसं उदाहरण याच्यासाठी, एक स्कूटरवाला आहे, त्याच्या बायकोला बसवलं, एक मुलगा आहे, आणि जातो आणि सिग्नल तोडतो. सिग्नल ज्यावेळी तुटला जातो, समोर पोलीस असतो, उभा करतो, अरे सिग्नल तोडला, थांब थांब. मग तो सांगतो अहो पोलीस काका, माझा सिग्नल तोडायचा उद्देश नव्हता हो, पण काय सांगायचं, माझ्या गाडीला ब्रेकच नाही. अरे बापरे, ब्रेकही नाही का? मग आता 2 गुन्हे होणार तुझ्यावर, एक सिग्नल तोडला, दुसरा तू ब्रेक पण नाही तुझ्या गाडीला. बरं. मग म्हणे अहो ब्रेक तोडला ठीक आहे, मग त्याच्यानंतर म्हणतो ठीक आहे, अरे कागदपत्र म्हणे नाही लायसन दाखव, लायसन. मग तो म्हणतो अहो काय मी लायसनच काढलं नाही. मग मागं त्याची बायको असते, मग ती तरी कशी गप्प बसेल, निगेटिव्हिटी भरलेली. अहो म्हणे पिल्यावर हे असंच बोलतात, घरी आहे ना लायसन. अरे बापरे, तू पिल्याला आहे, पिल्याला पण आहे, सिग्नल तोडला तू, त्याच्यानंतर तुझं येणं, आता 3 गुन्हे होणार. 3 गुन्हे झाले. आता मग त्याच्यानंतर ते विचार, अरे बाबा कागद तरी आहे का वगैरे आहे का? नाही म्हणतो नाही हो, कुठे गाडी माझी, मी तिथनं उचलून आणली, तिथं होती चावी. या निगेटिव्हिटी ज्या आहेत, ह्या निगेटिव्हिटी आपण थांबवल्या पाहिजे. कळत न कळत आपल्याकडून ह्या निगेटिव्हिटी होतातच. तर असं आहे की ह्या निगेटिव्हिटी तुम्ही संपवल्या पाहिजे, थांबवल्या पाहिजे. आणि मग आता आपलं पॉझिटिव्ह ज्यावेळी हे सांगितलं जातं, निगेटिव्ह न सांगता पॉझिटिव्ह सांगितलं पाहिजे. आपण समजा कुठंतरी गेलो कीर्तन करायला, आणि त्याने मला अरे कीर्तन येतं का? हो येतं ना. तुम्ही नुसतं येतं ना म्हणायचं, येतं, मला येतं, मी आफळे बुवांचा क्लास केलेला आहे, असं अभिमानाने सांगितलं पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्या हायलाईट करायच्या चांगल्या पॉझिटिव्ह क्वालिटीज हायलाईट करा, निगेटिव्ह करू नका. अँड लास्ट, जी स्टँड्स फॉर ग्रेट. आता हा ग्रेट सांगण्यामध्ये हा अभिमान किंवा गर्व नाही आहे. ग्रेट म्हणजे स्वतःला तुम्ही कमी लेखू नका, बरोबर आहे. हा सेल्फ रिस्पेक्ट आहे, हा गर्व नाही आहे. अशा प्रकारचा ग्रेट. मग कुणीही विचारलं, समजा आपण कधी कधी काय होतं की विचारतो, अरे कसं काय, हां चालले बाबा, कसं काय, अरे काय रोग आला का तुला, चाल म्हण ना, ठीक आहे ओके आहे, नाही म्हण ना येस आय एम ग्रेट, पण नाही बोलत तो. असं का? कारण निगेटिव्हिटी सगळीकडे फैलली असल्यामुळे आपल्याला असं वाटतं. आणि ज्यावेळी आपण स्वतःला बोलतो ग्रेट किंवा असे एक पॉझिटिव्ह वर्ड ज्यावेळी बोलतो, त्यावेळी त्या प्रकारचंच कार्य आपल्याकडून घडतं. आणि तसं होतं. एक उदाहरण शॉर्टमध्ये, एक छोटं उदाहरण काय, की ज्यावेळी गाणं म्हणलं जातं, गाणं आता समजा आपण म्हणलं ते हे छोटं म्हणत नाही गाणं, ओके ठीक आहे. आता समजा एखादं आपण असं निगेटिव्ह गाणं म्हणलं, तर त्या निगेटिव्ह गाण्याप्रकारे आपल्यामध्ये तेच भाव तयार होतात. आणि आपण जर एखादं चांगलं गाणं समजा म्हणलं, शूर आम्ही सरदार आम्हाला काय, तर आपल्याला असे शहरा येतात, शहारे, आणि आपल्याला असं वाटतं की यस आम्ही शूरच आहे काय. पण दाटून कंठ येतो, सगळे रडायला लागणार, आणि आतून ते भावही तेच येणार. तर त्याच्यामुळं आपण जे शब्द वापरतो ते ग्रेट असं म्हणा, हाऊ आर यू, ग्रेट, फंटॅस्टिक, मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे. आणि समजा आता घरी गेले आणि विचारलं कोणीतरी, अरे कसं काय, हाऊ आर यू, कसं आहे काय, ग्रेट. ते म्हणते अरे काय कालपर्यंत बरा होता, आज काय शिकून आला. तर काय कुणाला म्हणू द्या, आपण ग्रेट आहो. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे.